राम राम मंडळी, नमस्कार. आजचा हा व्हिडिओ आपला शेती संबंधीच. बघा तुम्ही, या जिकडे तिकडे पायसान तिकडे टरबूज दिसते पडलेलं, आणि या टरबूज वाया गेल्यामुळे मग चार गोष्टी सुचल्या, चार ओळी सुचल्या, त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. अरे, गेली पराठी गेलं सोयाबीन, गेलं आमचं टरबूज. गेली पराठी गेलं सोयाबीन, गेलं आमचं टरबूज. निसर्गानं आमचा घेतला समाचार खरपूस, घेतला समाचार खरपूस. 25% भाऊ निघाला नाही खर्च, 25% भाऊ निघाला नाही खर्च. काय सांगू तुम्हाला, कसा चालते शेतकऱ्याचा घर खर्च, कसा चालते शेतकऱ्याचा घर खर्च. किती करा कुसबूस, किती करा आरडाओरडा, किती करा कुसबूस, किती करा आरडाओरडा. हमी भाव देताना सरकारचा घसा पडते कोरडा, घसा पडते कोरडा. अरे, कर्जाचे हप्ते भरू भरू गेलं हेही वर्ष. अरे, कर्जाचे हप्ते भरू भरू गेलं हेही वर्ष. सांगणारे देवा या मातीला, कधी होईल परिसाचा स्पर्श, कधी होईल परिसाचा स्पर्श. अरे, वानर डुकर हरिण यांनी शेतकऱ्याला आधीच बनवलं भक्ष्य. झोपलेलं सरकार देवा, कधी देईल लक्ष, कधी देईल लक्ष. आमदार खासदार मंत्र्याचा देवा रोज बदलते कपडा. अरे, कष्ट करून करून शेतकऱ्याच्या अंगाचा राहिला फक्त सापळा. 7वा वेतन देवा सरकारनं लवकर लागू केला. 7वा वेतन देवा लवकरच केला लागू. अरे, सांगणारे देवा, कधी होईल स्वामीनाथन आयोग लागू, कधी होईल स्वामीनाथन आयोग लागू. सारा भार काय फक्त त्यानंच सोसाव, सारा भार काय देवा फक्त शेतकऱ्यानंच सोसाव. अडत्या बेपारी दलाल याने काय फक्त त्याच्याच मानगुटावर बसाव. सांग देवा आता शेतकऱ्यानं जीवन जगाव तरी कसं. सांग देवा आता शेतकऱ्यानं जीवन जगाव तरी कसं. शेवटी बळीराजा म्हणते जसं होईल तसं, शेवटी बळीराजा म्हणते जसं होईल तसं. अरे, तुम्ही नका बघू त्याची सहनशक्ती. अरे, तुम्ही नका बघू त्याची सहनशक्ती. किड्या मुंग्यापासून सगळ्यांना जगवणे, हीच त्याची खरी भक्ती. ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो आज शेतकऱ्याची. शेतकऱ्याबद्दल मी तुम्हाला 4 शब्द तुमच्यासमोर प्रस्तुत केले. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही नक्कीच शेअर करा. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.